हे लोकांना घ्यायला समजून सांगितलं सगळं, आणि तू पण तुमच्या लोकांना का पुढे बघा आयुष्याचं वाट होईल. लक्ष एकच नाही तुमचं, जेवढी जेवढी टेंडर आहे ते सगळे असं काय मला माहिती आहे ते. हुपरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर आज आमदार अशोकराव माने बापू यांच्या उपस्थितीत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची समन्वयक बैठक घेण्यात आली. गेल्या काही दिवसापासून 34 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेणे तसंच त्यांना शासन नियमानुसार किमान वेतन मिळावे या मागणीवरून प्रश्न निर्माण झाला होता. आजच्या बैठकीत 34 कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू करून घेण्याबाबत तसेच त्यांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य सभापती संतोष वाळवेकर यांनी स्थानिक कामगारांना कामावर घेण्याबाबत आपली भूमिका बैठकीत मांडली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार अशोकराव माने बापू यांनी संबंधित ठेकेदारांशी संपर्क साधून चर्चा केली. मात्र संबंधित ठेकेदाराने मला हे परवडत नाही, मी ठेका बंद करण्याबाबतचे पत्र नगरपालिकेत देतो असे आमदारांना सांगितले. दरम्यान ठेकेदाराकडून पत्र उपलब्ध झाल्यानंतर तातडीने ठेका रद्द करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल असे मुख्य अधिकारी अजय नरळे यांनी बैठकीत सांगितले. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली. वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे 34 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा व किमान वेतनाचा प्रश्न आता कोणत्या पद्धतीने मार्गी लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यावेळी दौलतराव पाटील, अजितराव सुतार, रफिक मुल्ला, नागेश कोदाडे, सुभाष कागले, अशोक खाडे, पांडू मानकापुरे, दिनकरराव ससे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी हुपरीहून प्रशांत जाधव.